महाराष्ट्रातील करांडला अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठीचे आहे विद्यार्थ्यांनो? काय आहे? प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे. अभयारण्याचं नाव करांडला अभयारण्य. सिंहासाठी आहे का, वाघासाठी, मोरासाठी किंवा कांगारू यांच्यासाठी? तर ऑप्शन्स क्रमांक 2 वाघांसाठी कोणते विद्यार्थ्यांनो या ठिकाणी? तर करांडला अभयारण्य हे प्रसिद्ध असलेले लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया तिसरा. अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रास ओळखले जाते ते सांगायचं आहे. कितवे तृतीय क्षेत्र कशातील? अर्थव्यवस्थेतील. कृषी, शिक्षण, सेवा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 3 सेवा हे जे क्षेत्र आहे तृतीय क्षेत्र म्हणून अर्थव्यवस्थेतील ओळखले जात असते. दुसरे शिक्षण आहे, पहिले आहे कृषी. तर हे सर्व डेटा लक्षात घ्या. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 4थ्या क्रमांकाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीतील एकूण किती समित्यांचे सदस्य राहिलेले होते ते सांगायचं आहे. घटना समितीतील सर्वात जास्त समित्यांचे सदस्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच होते. 5, 8, 10 किंवा 9? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच 9 इतर समित्यांचे जे आहे सदस्य व एका समितीचे अध्यक्ष होते हे आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न 5वा. लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त पर्यायापैकी आहेत ते सांगायचं आहे. कोणती शेती? लाख शेती सुरू करण्यासाठी. पळसाची, बोराची, वरील दोन्ही किंवा तुळशीची? तर ऑप्शन्स क्रमांक 3 बोरची तसेच या ठिकाणी पळसाची या ठिकाणी लाख शेतीसाठी अतिशय महत्त्वाची असलेली झाडे आहेत. प्रश्न 6वा. सिंकुना या झाडाच्या सालीपासून पुढीलपैकी कोणत्या आजाराचे औषध तयार होत असते ते सांगायचं आहे. झाडाचं नाव सिंकुना हे झाड आहे. हिवताप, कॉलरा, कावीळ किंवा घटसर्प? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच हिवताप या आजाराचे औषध सिंकुना झाडाच्या सालीपासून तयार होते हे कळते. प्रश्न कव्हर करूया 7वा. भारतातील पहिला अर्थसंकल्प कोणत्या दिवशी मांडण्यात आलेला होता ते सांगायचं. पहिला अर्थसंकल्प सर्वात पहिला 16 एप्रिल 1960, 15 एप्रिल 1960 किंवा 1760 किंवा 17 एप्रिल 1860? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. 17 एप्रिल 1860 मध्ये पहिला अर्थसंकल्प भारतातील मांडलेला दिसतो. प्रश्न 8वा. अणूच्या केंद्रकाचे एकत्रीकरण करून मिळवलेली ऊर्जा पुढीलपैकी कशापासून मिळवली जाते ते सांगायचं आहे. कोणाच्या? तर अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण मिळवलेली ऊर्जा वाऱ्यापासून, पाण्यापासून, सूर्यापासून किंवा वरीलपैकी सर्वांपासून? तर ऑप्शन्स क्रमांक 3 ही जी ऊर्जा आहे ती सूर्यापासून मिळवली जाते किंवा प्राप्त केली जाते. भारतातील एकूण किती राज्यांमध्ये विधान परिषद उपस्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. विधान परिषद किती राज्यामध्ये आहे? 6, 5, 4 किंवा 3? तर भारतातील एकूण विद्यार्थ्यांनो 6 राज्यामध्ये विधान परिषद असलेली लक्षात घ्यायचे आहे की आहे असे. प्रश्न 10वा. कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीमध्ये असेल तर ती व्यक्ती इतर कोणत्याही ब्लड ग्रुपचे जे रक्त आहे ते स्वीकारू शकते ते सांगायचं आहे. कोणत्या ग्रुपचे असते ते? AB+, A+, B+ किंवा C+? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 AB+ एखाद्या व्यक्तीमध्ये रक्तगट असेल तर तो जो व्यक्ती आहे इतर कोणत्याही ब्लड ग्रुपचे रक्त स्वीकारू शकत असतो. कव्हर करूया प्रश्न 11वा. कोणता रक्तगट फक्त 1% लोकांतच असतो ते सांगायचं आहे. अतिशय रिअर असलेला आहे रक्तगट तो आहे 1% लोकांत. B+, A+, AB- किंवा AB+? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 3 AB- हा रक्तगट फक्त 1%च लोकांमध्ये असतो हे लक्षात घ्यायचं आहे. तर भारतातील रेल्वेची पहिली प्रवासी म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते? पहिले रेल्वेचे प्रवासी, त्यापूर्वी कोणीही रेल्वेचा प्रवास केलेला नव्हता. दादाबाई नौरोजी, नाना जगन्नाथ शंकर शेठ, वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. या ठिकाणी नाना जगन्नाथ शंकर शेठ, दादाबाई नौरोजी यांना जे आहे पहिले रेल्वेचे प्रवासी भारतातील संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 13वा. सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना जो आहे तो कोणत्या स्टेडियम मध्ये खेळलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. त्या स्टेडियमचं नाव आपल्याला सांगायचं आहे. ते कुठं आहे हेही कव्हर करूया. तर हैदराबाद स्टेडियम, बेंगलोर स्टेडियम, चेन्नई स्टेडियम किंवा वानखेडे स्टेडियम?
ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 4. वानखेड स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांनी सर्वात शेवटचा त्यांचा जो सामना आहे तो खेळलेला होता. कोणत्या ठिकाणी आहे वानखेड स्टेडियम? तर मुंबई या ठिकाणी असलेले लक्षात येते. तर प्रश्न आहे 14वा. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली होती? ते व्यक्ती कोण आहेत ज्यांनी महात्मा फुले यांना महात्मा पदवी दिलेली आहे? तर राव बहादूर बेडेकर, महात्मा गांधी, शाहू महाराज किंवा सयाजीराव गायकवाड. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजेच राव बहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे. प्रश्न 15वा. मुतखडा हा पुढीलपैकी कशाचे प्रमाण शरीरामध्ये जर वाढले तर उद्भवत असतो ते सांगायचं आहे. कोणता आजार? मुतखडा हा. लाल पेशींचे, प्रथिनांचे, कॅल्शियम कार्बोनेटचे किंवा कर्बोदकांचे. तर ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण विद्यार्थ्यांनो शरीरामध्ये वाढले तर मुतखडा हा उद्भवतो किंवा होत असतो हे जाणवते. मोतीबिंदू हा जो आजार आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होतो ते सांगायचं आहे. आजाराचं नाव लक्षात घ्या फक्त. मोतीबिंदू हा आजार आहे आणि हा आजार डोळ्याशी संबंधित आहे. तर पारपटल, दृष्टीपटल, नेत्रभिंग किंवा पीतबिंदू. तर या ठिकाणी नेत्रभिंगाच्या दोषामुळे जो आहे या ठिकाणी कोणता? मोतीबिंदू हा आजार होत असतो हे लक्षात येते. प्रश्न 17वा. भारताचे राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आलेले होते? सर्वप्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आलेले होते? वर्ष या ठिकाणी 1920 आहे, 1911, 1928 किंवा 1914. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. 1911 हे असे वर्ष होते ज्या वर्षामध्ये प्रथमतःच आपले राष्ट्रगीत गायण्यात आलेले होते. प्रश्न 18वा. हिंदू नेपोलियन असे कोणाला संबोधतात ते सांगायचं आहे. तो कोण आहे ज्यांना हिंदू नेपोलियन असे म्हणतात? ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद या सर्वांना हिंदू नेपोलियन असे संबोधतात हे कळते. प्रश्न 19वा करूया. महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? संशोधन केंद्र कशाचे विचारलेले आहे? नारळ संशोधन केंद्र. अहमदनगर किंवा अहिल्यानगर, जालना, भंडारा किंवा रत्नागिरी. ऑप्शन्स क्रमांक 4 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र स्थित आहे. सलग 2 वेळेस बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती कोण ठरलेले आहे ते सांगायचं आहे. उपराष्ट्रपती सलग 2 वेळा बिनविरोध. सर्वपल्ली राधाकृष्ण, जाकीर हुसेन, हमीद अन्सारी किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी 2 वेळेस बिनविरोध निवडून आलेले या ठिकाणी उपराष्ट्रपती आहेत हे कळते. प्रश्न 21वा. प्रौढ मानवी शरीरामध्ये हाडांची जी संख्या आहे ती किती असते ते सांगायचं आहे. प्रौढ मानवी शरीरामध्ये तर 200 आहे का, 206 किंवा या ठिकाणी 300 किंवा 199. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे. किती? 206 एवढी जे आहे प्रौढ मानवामध्ये हाडांची संख्या असलेली कळते. तर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेचे संस्थापक देश पुढीलपैकी कोणते आहेत? संस्थापक देश विचारलेले आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे. तर युनायटेड किंगडम, कॅनडा, ब्राझील किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. ब्राझील, कॅनडा तसेच युनायटेड किंगडम हे सर्व जे आहे कोणते जागतिक आरोग्य संघटनेचे स्थापनकर्ता देश असलेले लक्षात येतात. शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता ते विचारलेला आहे. नातं आपल्याला सांगायचं आहे. शाहिस्ते खान औरंगजेबाचा तर पुतण्या होता का, भाऊ, मामा किंवा काका? तर शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा नात्याने काय होता विद्यार्थ्यांनो? तर मामा असलेला कळतो. 24वा प्रश्न. ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे? आता ठाणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो तानसा अभयारण्य आहे तर ते कोणत्या ठिकाणी येते? कर्नाळा, मालवण, तुंगारेश्वर कोणते आहे ते सांगायचं. कोणते आहे ते सांगायचं आहे. वरील नाही.
तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो किती आहे 3. म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी कोणते अभयारण्य आहे तर तुंगारेश्वर अभयारण्य असलेले. कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी टॉय ट्रेनचा वापर केला जात असतो? सोपा प्रश्न आहे. टॉय ट्रेनचा वापर कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी केला जात असतो जाण्यासाठी? मैसमाळा, माथेरान, चिखलदरा किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच विद्यार्थ्यांनो माथेरान या ठिकाणी टॉय ट्रेनचा जो वापर असतो तो जाण्यासाठी या थंड हवेच्या ठिकाणी केला जात असतो. 27वा प्रश्न. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्ह्यांचा समावेश आहे? तो कोणता प्रशासकीय विभाग आहे? अमरावती, नाशिक, पुणे किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4. पुणे, नाशिक, अमरावती यामध्ये प्रत्येकी 5 जिल्ह्यांचा समावेश असलेला आढळतो. प्रश्न 28वा. भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ. आता जर तुम्हाला माहित नसेल तर भारताची राजमुद्रा कोण आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी अशोक स्तंभ असलेला कळतो. कोणत्या ठिकाणी आहे अशोक स्तंभ? वैशाली कुठून घेतलेला आहे? वैशाली, दिल्ली, सारनाथ किंवा पाटणा. तर ऑप्शन्स क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी भारताची जी राजमुद्रा असलेला अशोक स्तंभ आहे तो घेण्यात आलेला कळतो. प्रश्न 29वा. ग्लुकोजचा साठा करणे हे कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे? तो अवयव कोणता आहे जो ग्लुकोजचा साठा करतो? यकृत आहे का, मूत्रपिंड, हृदय किंवा फुफ्फुस? तर ऑप्शन्स क्रमांक 1 यकृत जे आहे ग्लुकोजचा साठा शरीरामध्ये करण्याचे कार्य करते. प्रश्न 30वा कव्हर करूया. राज्य पूर्वाचन आयोग जो आहे कोणाच्या मतदार याद्या तयार करते ते विचारलेले आहे. कोणते? राज्य निर्वाचन आयोग. तर नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका ह्या सर्वांच्या याद्या कोण तर राज्य निर्वाचन आयोग तयार करत असतो. प्रश्न 2. गदाधर हे खालीलपैकी कोणाचे जे आहे मूळ नाव आहे ते विचारलेलं आहे. कोणते नाव आहे? गदाधर हे कोणाचे आहे? स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा रामकृष्ण परमहंस यांचे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांचे जे आहे विद्यार्थ्यांनो कोणते आहे तर गदाधर हे एक असलेले मूळचे नाव लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 3ऱ्या क्रमांकाचा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर विचारलेले आहे की कोणते आहे? 2011च्या जनगणनेनुसार तर मुंबई, ठाणे, पुणे किंवा वर्धा. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. ठाणे हे शहर 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर असलेले लक्षात येते. आता 2021 मध्ये जनगणना जी होणार होती ती अजून पेंडिंग मध्ये आहे विद्यार्थ्यांनो. ती झाल्याच्या नंतर नवीन आकडे आपल्यासमोर येतील. तर प्रश्न 4. लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित कलम कोणते आहे ते सांगायचं आहे. दोन्ही सभागृह संसदेचे, लोकसभा तसेच राज्यसभा. कलम 200, कलम 208, 108 किंवा 199. ऑप्शन्स क्रमांक 3 कलम 108 हे संयुक्त बैठकी संबंधित असलेले एक कलम आहे. प्रश्न 5. वंदे मातरम गीतामध्ये जो वंदे हा जो शब्द आहे एकूण किती वेळेस आलेला आहे? वंदे मातरम गीतामध्ये 12 वेळा, 14 वेळा, 8 वेळा किंवा 7 वेळा. तर ऑप्शन्स क्रमांक 4 एकूण 7 वेळा जो आहे वंदे हा शब्द वंदे मातरम या गीतात आलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 6. वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. कोणत्या नावाने? वरद विनायक नावाने प्रसिद्ध असलेला. अमरावती, नाशिक, पुणे किंवा रायगड. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 4. रायगड या जिल्ह्यामध्ये वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती दिसतो. प्रश्न 7. बायोगॅस हे कोणत्या 2 प्रमुख वायूंचे मिश्रण आहे? सोपा प्रश्न आहे. बायोगॅस कोणत्या वायूचे मिश्रण आहे? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, वरील दोन्ही किंवा कार्बन मोनॉक्साईड. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. मिथेन तसेच कार्बन ऑक्साईडचे जे डायऑक्साईडचे जे आहे बायोगॅस हे मिश्रण असते. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास कमीत कमी किती वर्षाची शिक्षा होऊ शकते ते आपल्याला विचारलेलं प्रश्नात आहे. जर आपल्या राष्ट्रध्वजाचा कोणी अपमान केला तर किती वर्ष शिक्षा होते? 9 वर्ष, 8 वर्ष, 7 किंवा 3.
तर ऑप्शन्स क्रमांक 4 कमीत कमी 3 वर्षाची शिक्षा जर राष्ट्रध्वजाचा अपमान कोणी केला तर होऊ शकते. प्रश्न 9व्या क्रमांकाचा, आकाराने सर्वात लहान असलेला पक्षी कोणता आहे ते सांगायचं आहे, जो की आकाराने सर्वात छोटा आहे. पोपट, चिमणी, कबूतर किंवा हमिंगबर्ड. ऑप्शन्स क्रमांक 4 हमिंगबर्ड हा आकाराने सर्वात छोटा असलेला पक्षी असलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 10व्या क्रमांकाचा, मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे कोणता द्रव्य निर्धारित करतो ते सांगायचं आहे. कोणता सावळा व्यक्ती, काळा व्यक्ती, गोरा व्यक्ती असं कोणत्या द्रव्यामुळे निश्चित होत असते. मेलिलिन, लिपिड, प्रोटीन किंवा कॅरोटीन. तर ऑप्शन्स क्रमांक 1 मेलिलिन नावाच्या द्रव्यामुळे कोणत्याही व्यक्तींच्या त्वचेचा रंग हा निर्धारित होत असतो हे लक्षात येते. प्रश्न 11वा, मानवाच्या पचन संस्थेमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ते विचारलेले आहे. कशामध्ये? पचन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो. पित्ताशय, स्वादुपिंड, यकृत किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय या सर्वांचा पचन संस्थेमध्ये सहभाग होतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न 12वा, ऋग्वेदामध्ये कोणत्या देवताची पूजा केली जात होती ते आपल्याला सांगायचं आहे. जसं सामवेद आहे, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे. तर या विचारलेल्या प्रश्नामध्ये की ऋग्वेदामध्ये रुद्र, अग्नी, वरील दोन्ही किंवा विष्णू देवता. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील. या ठिकाणी अग्नी तसेच रुद्र या दोघांचीही पूजा जी आहे ऋग्वेदामध्ये केली जात होती हे कळते. प्रश्न 13वा, सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणत्या खेळाला मिळालेला होता ते सांगायचं आहे. तो खेळ कोणता आहे, कोणाला मिळालेला आहे, खेळासाठी नाही, कोणाला अर्जुन पुरस्कार सर्वात प्रथमचा मिळालेला आहे. सलीम दुरानी, कृष्णदास, विराट कोहली किंवा MS धोनी. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 कृष्णदास यांना जो आहे 1961 या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी जे आहे अर्जुन पुरस्कार जो आहे सर्वप्रथम प्राप्त झालेला दिसतो. प्रश्न या ठिकाणी 14वा, गंगा नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर वसलेले आहेत ते सांगायचं आहे. नदी कोणती आहे लक्षात घ्या पूर्वी, गंगा नदी. तर पटना, काशी, प्रयाग किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे. प्रयाग, काशी, पटना हे सर्व शहरे गंगा नदीच्या काठावर असलेले लक्षात येतात. प्रश्न 15वा, दह्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. कशामध्ये? दह्यामध्ये विचारलेला आहे की कोणत्या आम्लाचा समावेश असतो. सायट्रिक, लॅक्टिक, हायड्रोक्लोरिक किंवा ॲसिटिक. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच लॅक्टिक आम्लाचा समावेश जो आहे तो दह्यामध्ये असताना लक्षात येतो. प्रश्न 16वा, बास्केटबॉलसाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार कोणास मिळालेला आहे. आता खेळ सांगितलेला आहे विचारलेला. बास्केटबॉलसाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त कोणाला झालेला आहे. अब्बास मुंतसीर, कृष्णदास, नंदू नाटेकर किंवा गुरुभजन रंधावा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक मिनिट थोडासा कन्फर्म केलेला बरा. चला बरोबर आहे. अब्बास मुंतसीर यांना जे आहे बास्केटबॉल खेळासाठी सर्वात पहिला अर्जुन पुरस्कार हा मिळालेला दिसतो. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट खालीलपैकी कोणी रद्द केलेला होता. रद्द करणारे व्यक्ती कोणत्या या ठिकाणी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टला लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी किंवा लॉर्ड मेयो. ऑप्शन्स क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांनी जो आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केलेला दिसतो. बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या भाषेत काव्यरचना केलेल्या होत्या ते सांगायचं आहे. व्यक्तींचं नाव लक्षात घ्या. बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी विचारलेला आहे. मालवणी, कोकणी, वराड किंवा अहिराणी. तर ऑप्शन्स क्रमांक 4 अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाई चौधरी यांनी काव्यरचना केलेल्या होत्या हे कळतात. प्रश्न 20वा, इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह म्हणजे पुढीलपैकी कोणती किरण असते. इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह तर गॅमा, बीटा, अल्फा किंवा या ठिकाणी वरील सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2 बीटा हे जे आहे इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह असणारे किरण असते. कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न 21व्या क्रमांकाचा विचारलेला आहे. सुरजागड लोहखान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे. कोणती सुरजागड लोहखान ही विचारलेली.
तर ऑप्शन्समध्ये आहे अमरावती, जालना, सातारा किंवा गडचिरोली. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुरजागड लोहखान स्थित असलेली दिसते. प्रश्न 22 दिसतो, भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशामध्ये सांगितलेले आहे? आपण हा कव्हर केलेला प्रश्न आहे. कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे. उद्देशपत्रिकेमध्ये, प्रस्तावनेमध्ये, मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्यामध्ये. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. उद्देशपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना जे आहे कोणतेही राज्य भारतातून निघून जाणार नाही असे सांगितलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 23. राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क विषयी कोणत्या भागामध्ये तरतूद आहे ते सांगायचं आहे. मूलभूत हक्कांविषयी तरतूद कोणत्या भागात आहे? पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा दुसऱ्या. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर. किती? 2. तिसऱ्या भागामध्ये जे आहे असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 24 प्रश्न, खासबाग मैदान कोल्हापूर या ठिकाणी बनवण्यात आलेले होते. तर विचारलेले आहे की कोणामार्फत बनवण्यात आलेले होते आणि कोणत्या खेळासाठी बनवण्यात आलेले होते तेही कव्हर करूया. खासबाग हे मैदान महात्मा गांधी, शाहू महाराज, विनोबा भावे या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. शाहू महाराज यांच्यामार्फत कोल्हापूर येथे खासबाग मैदान जे आहे विद्यार्थ्यांनो तर कुस्ती या खेळासाठी बनवण्यात आलेले होते. 25 प्रश्न कव्हर करूया. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे जे आहे कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते असे आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्राचे काय? ईश्वरचंद्र असे. विष्णुशास्त्री, पंडित, महात्मा फुले, शाहू महाराज किंवा न्यायमूर्ती रानडे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 1. म्हणजेच विष्णुशास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे संबोधतात. प्रश्न 26 पाहूया. लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्त्रोत जो आहे तो कोणता जीवनसत्व आहे? लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्त्रोत असलेले जीवनसत्व अ आहे का? जीवनसत्व ब, क किंवा जीवनसत्व सी? तर ऑप्शन्स क्रमांक 4 जीवनसत्व सी ही लिंबू वर्गीय फळांचा समृद्ध स्त्रोत असलेले या ठिकाणी लक्षात येते. प्रश्न 27 विचारलेला आहे की पराक्रम दिवस जो आहे भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते सांगायचं आहे. दिवसाचं नाव पराक्रम दिवस हा आहे. 23 जानेवारी, 28 जानेवारी, 27 जानेवारी किंवा 26 जानेवारी. ऑप्शन्स क्रमांक 1 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिवस हा साजरा होत असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न 28. विचारलेलं की हीनयान हा प्रसिद्ध पंथ कोणत्या धर्मातील आहे ते सांगायचं आहे. हीनयान हा पंथ सांगायचा आहे. बौद्ध, शीख, मुस्लिम किंवा हिंदू. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 बौद्ध धर्मातील हीनयान हा पंथ असलेला लक्षात घ्यायचा आहे की आहे असे. प्रश्न 19 कव्हर करूया. करेंगे या मरेंगे हा जो संदेश आहे किंवा नारा आहे कशा दरम्यान देण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. कोणता? करेंगे या मरेंगे हा नारा सविनय कायदेभंग, भारत छोडो, होमरूल चळवळ किंवा असहकार चळवळ. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2 भारत छोडो या दरम्यान करेंगे या मरेंगे हा संदेश देण्यात आलेला आहे. 30 प्रश्नात विचारलेलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण अभयारण्याची संख्या किती आहे? आपल्या राज्यामध्ये अभयारण्याची संख्या किती आहे? 50, 55, 48 किंवा 44. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. 48 एवढी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभयारण्याची संख्या असलेली दिसते. कोणते विटॅमिन मेंदूसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, उपयुक्त आहे ते सांगायचं आहे. कोणत्या अवयवासाठी? मेंदूसाठी. तर विटॅमिन B6, विटॅमिन B9, विटॅमिन B12 किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 विटॅमिन B12, विटॅमिन B9 व B6 हे सर्व जीवनसत्व जे आहे मेंदूसाठी अतिशय उपयुक्त असणारे दिसतात. प्रश्न 4 मुळा, मुठा व गोर तसेच इंद्रायणी ह्या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. 4 नद्या आहेत मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी. तर भीमा नदी, वैनगंगा, सतलज किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो भीमा नदीच्या मुळा, मुठा, गोर, इंद्रायणी ह्या उपनद्या असलेल्या दिसतात. प्रश्न 5 तर विचारलेला आहे की रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते ते सांगायचं आहे.
रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी. तर या ठिकाणी कर्बोदकाची आहे का प्रथिने, लोह किंवा जीवनसत्वाची? तर ऑप्शन्स क्रमांक 3 लोहाची अत्यंत आवश्यकता असते कशामध्ये? रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न. संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची जी संख्या आहे ते किती आहे? म्हणजेच किती राज्यासाठी जे आहे विद्यार्थ्यांनो राज्यांमध्ये उच्च न्यायालय आहे ते सांगायचं आहे. 25, 20, 26 किंवा 28? ऑप्शन्स क्रमांक 1 25 राज्यामध्ये विद्यार्थ्यांनो उच्च न्यायालय असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते व इतर जे उरलेले राज्य आहेत त्यांना इतरांचे उच्च न्यायालय सोपवण्यात आलेले आहे. प्रश्न कव्हर करूया 7वा. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे प्रति मीटर किती आहे असणे आवश्यक असते ते सांगायचं आहे. पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग प्रति सेकंड किती असावा लागतो? 4 मीटर, 5 मीटर, 4 मीटर, 6 मीटर किंवा 8 मीटर? तर पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे प्रति सेकंड 4 मीटर एवढा असावा लागत असतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा. महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त हृदय कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात पसरते किंवा जाते किंवा वाहते आपण म्हणू शकतो ते सांगायचं आहे. तर हृदय, यकृत, मूत्रपिंड किंवा मेंदू? तर विचारलेलं आहे की महाधमनीद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व ठिकाणी जाते शरीरामध्ये? तर हृदयापासून सर्व शरीरामध्ये पसरत असते हे कळते. पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे 9वा. तर विचारलेलं आहे की शरीराची वाढ करणे पुढीलपैकी कोणते कशाचे म्हणजे कार्य आहे ते सांगायचं आहे. शरीराची वाढ करणे जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने किंवा कॅल्शियम? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच प्रथिनांचे कार्य म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शरीराची वाढ करणे हे या ठिकाणी आहे. प्रश्न 10वा पाहूया. शरीराची झीज भरून काढणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे? आता या ठिकाणी झीज भरून काढणे विचारलेलं आहे की कोणाचे आहे? जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने किंवा कॅल्शियम? तर प्रथिनांचे या ठिकाणी दुसरे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांनो शरीराची झीज भरून काढणे देखील असते. प्रश्न 11वा कव्हर करूया. तर विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारक विचाराने या ठिकाणी नास्तिक व समाजवादी होता ते सांगायचं आहे. नास्तिक तसेच समाजवादी असणारा क्रांतिकारक? राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, चाफेकर बंधू किंवा वरीलपैकी सर्व? भगतसिंग हा जो क्रांतिकारी आहे विद्यार्थ्यांनो नास्तिक तसेच समाजवादी विचाराने असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 12वा. तर विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की आपेगाव हे कोणत्या संतांची जन्मभूमी आहे? ठिकाण आपेगाव लक्षात घ्या. संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, संत नामदेव किंवा संत ज्ञानेश्वर? तर ऑप्शन्स क्रमांक 4 संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव म्हणजेच आपेगाव हे आहे. प्रश्न 13वा. आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आली तर पुढीलपैकी कोणती आणीबाणी ही विद्यार्थ्यांना विचारलेला आहे की घोषित केली जात असते? कोणती परिस्थिती? परिस्थिती लक्षात घ्या पूर्वी सर्वप्रथम आर्थिक परिस्थिती धोक्यात आल्या कारणास्तव. आर्थिक, राष्ट्रीय, राज्य किंवा वरीलपैकी नाही? तर आर्थिक आणीबाणी तेव्हाच घोषित केल्या जातात जेव्हा आर्थिक परिस्थिती धोक्यामध्ये आलेली असेल. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 14वा. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी कोणता दिवस साजरा केला जात असतो? कोणाच्या? वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी. शिक्षक दिवस साजरा केला जातो का? सामाजिक दिवस, कृषी दिवस किंवा आर्थिक दिवस? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर 3 म्हणजेच काय कृषी दिवस जो आहे वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो हे कळते. प्रश्न 15वा. कलिंग हा प्रसिद्ध पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव कलिंग हा विचारलेला आहे. साहित्य, विज्ञान, खेळ किंवा शिक्षण? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आपल्या समोर योग्य आहे 2. विज्ञान क्षेत्रामध्ये कलिंग हा पुरस्कार प्रदान केला जात असतो. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेले आहे. महिला व्यक्ती आहेत अंजली भागवत यांनी. तर नेमबाजी, धावपटू, बॅडमिंटन किंवा हॉकी? ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच नेमबाजीशी संबंधित अंजली भागवत ह्या खेळाडू असलेल्या दिसतात. प्रश्न 17वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणकोणती कार्ये संसद हे पार पाडते? पुढीलपैकी कोणकोणती कार्य आहेत?
संसद पार पाडणे, कायदा करणे, संविधान सुधारणा करणे किंवा संघर्ष मिटवणे चालू असलेला किंवा वरीलपैकी सर्वच. तर विचारलेला आहे भारतीय संसद. तर ऑप्शन क्रमांक 4 संघर्ष मिटवणे, संविधान सुधारणा करणे, कायदे करणे, हे सर्व जे कार्य आहे संविधानाने कोणाला करण्याचा अधिकार दिलेला आहे? संसदेला. तर प्रश्न 18 आफ्रिका खंडातून पुढीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ते सांगायचं आहे. अक्षवृत्त आफ्रिका खंडातून जाणारे विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व. तर आफ्रिका खंडातून त्या ठिकाणी कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे सर्व अक्षवृत्त जातात हे कळते. राज्यसभा सदस्य सलग किती दिवस गैरहजर राहिल्याने त्यांचे जे सदस्यत्व आहे रद्द होत असते. राज्यसभेचे असो किंवा लोकसभेचे असो दोघांसाठी हे अप्लाय होते. सलग किती दिवस गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होत असते. 30 दिवस किंवा 60 दिवस, 40 दिवस, 50 दिवस. तर एखादा सदस्य सलग 60 दिवस जर सभागृहातून गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व या ठिकाणी लोकसभा असो किंवा राज्यसभा असो नष्ट होत असते, रद्द होत असते. प्रश्न 21 कव्हर करूया. खालीलपैकी कोणत्या किरणांची जी भेदनशक्ती आहे ती सर्वोच्च असते ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी पर्याय आपल्या समोर कव्हर करूया. काय आहेत ते? अल्फा किरण, गॅमा किरण, बीटा किरण किंवा वरीलपैकी सर्व. तर विचारलेलं आहे की सर्वोच्च भेदनशक्ती कोणाची असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अल्फा किरणाची सर्वोच्च भेदनशक्ती असते. तर कव्हर करूया प्रश्न 22. महात्मा फुले यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला जो ग्रंथ आहे तो कोणता आहे ते सांगायचं आहे. निधनानंतर प्रकाशित करण्यात आलेला शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म किंवा सत्सार किंवा वरील नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे महात्मा फुले यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला दिसतो. तर प्रश्न 23 असा आहे. या ठिकाणी शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा जो अधिकार आहे तो पुढीलपैकी कोणाकडे असतो? ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कॅल्शियम, हिमोग्लोबिन, ब्युटेन किंवा बिलिरुबिन. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. या ठिकाणी हेमोग्लोबिनचे म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार असलेला दिसते. प्रश्न 24 असा आहे. वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणाची? वसईची खाडी विचारलेली आहे. उल्हास, नीरा, गंगा किंवा सतलज. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच वसईची खाडी उल्हास नदीवर असलेली लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 25 खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाविरुद्ध केलेला होता? मुंबई सरकार, दिल्ली सरकार, मद्रास किंवा वरीलपैकी नाही. तर खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध महात्मा गांधी यांनी केलेला सत्याग्रह होता. प्रश्न 26 कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो इटर्स असे म्हणतात? कोणता तो वाऱ्याचा प्रकार आहे ज्यांना स्नो इटर्स म्हटले जाते? फॉन, आंधी, बर्ग किंवा चिनूक. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चिनूक वाऱ्याच्या प्रकाराला काय म्हणतात? तर स्नो इटर्स असे संबोधले जात असते. कव्हर करूया प्रश्न 27. मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो पुढीलपैकी कोणाकडे असतो किंवा देण्यात आलेला आहे? कोणाला विचारलेले? मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राज्यपाल. ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने बहाल केलेला दिसतो. प्रश्न 28 कव्हर करूया. गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावाकडे दिली जात असते? गट ग्रामपंचायत म्हणजे काय? 1 2 किंवा 3 गावासाठी एकच ग्रामपंचायत असते. तर 500, 60, 700 किंवा 40 कमीत कमी म्हणजे 600 पेक्षा कमी जर एखाद्या गावाची लोकसंख्या असेल तर त्या गावासाठी काय केली जाते? गट ग्रामपंचायत ही निश्चित केली जात असते जवळच्याच गावाची. ठीक आहे. प्रश्न 29 पाहूया. सुकाचार्य हे डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. डोंगराचं नाव सुकाचार्य. जालना, सांगली, सातारा किंवा पालघर. ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यामध्ये कोणते सुकाचार्य डोंगर स्थित असलेले लक्षात येते. प्रश्न 30 कव्हर करूया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत करण्यात आलेले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्राचे एका प्रबुद्ध भारत असे नामांकन
करण्यात आलेली होती, म्हणजे चेंज करण्यात आलेली होती. कोणते वृत्तपत्र आहे ते? मूकनायक, जनता, समता किंवा बहिष्कृत भारत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते. ही पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. नदीचं नाव आहे गोमती विचारलेली आहे. गोदावरी, गंगा, ब्रह्मपुत्र किंवा यमुना? तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. गंगा नदीची उपनदी म्हणजे कोणती आहे? गोमती नदी आहे. पुढचा प्रश्न कव्हर करूया. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र तेलंगणा या राज्याची सीमा पुढीलपैकी कोणती नदी निश्चित करते ते सांगायचं आहे. कव्हर केलेलाच प्रश्न आहे. महाराष्ट्र तेलंगणा या राज्याची ब्रह्मपुत्र, नर्मदा, प्राणहिता किंवा कावेरी? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. प्राणहिता ही नदी जी आहे महाराष्ट्र तेलंगणाची सीमा निश्चित करणारी कळते. प्रश्न चौथा, कृष्णा व्हॅली दरीतून कोणत्या नदीचा सुंदर देखावा दिसतो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणाहून? कृष्णा व्हॅली दरीमधून. खडकवासला, उजनी, धोम किंवा वरील सर्व? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो धोम धरणाचा सुंदर देखावा जो आहे कृष्णा व्हॅली दरीतून दिसतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया. 5वा प्रश्न, तर बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक कोण होता ते सांगायचं आहे. ठिकाण विचारलेलं आहे बंगालमध्ये. तर या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड रिपन, वॉरन हेस्टिंग किंवा या ठिकाणी वरील नाही? चला, तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 1. रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगाल येथील दुहेरी शासन व्यवस्थेचा जनक होता हे कळते. कव्हर करूया. प्रश्न 6व्या क्रमांकाचा विचारलेला आहे आपल्यासमोर की महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल कशाची स्थापना करतो ते सांगायचं आहे. मोठा प्रश्न आहे, चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल कशाची स्थापना करतो? निवडणूक आयोग, वित्त आयोग, आर्थिक आयोग किंवा वरील नाही? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2. वित्त आयोगाची स्थापना दर 5 वर्षांनी राज्यपाल हा महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी करत असतो. या ठिकाणी विचारलेलं आहे की गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितवे गुरु होते ते सांगायचं आहे. या ठिकाणी गुरु आहेत गुरु गोविंद सिंग यांनी 12व्या, 10व्या, 11व्या किंवा 13व्या? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. 10व्या क्रमांकाचे गुरु म्हणजेच गुरु गोविंद सिंग यांनी शीख समुदायाचे होते हे कळते. प्रश्न कव्हर करूया 8व्या क्रमांकाचा. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर पुढीलपैकी काय विसर्जित होते ते सांगायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचा राजीनामा दिला तर विधिमंडळ बरखास्त होते का? मंत्रिमंडळ विसर्जित होणे, विधानसभा विसर्जित होणे किंवा वरीलपैकी नाही? तर मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ हे विसर्जित होते हे कळते. प्रश्न या ठिकाणी 9वा कव्हर करूया. खालीलपैकी कोणकोणते हे वनांचे एकूण प्रकार आहेत ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे. वनांचे प्रकार विचारलेले आहे. पानझडी, काटेरी, झुडपी किंवा वरील सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. झुडपी, काटेरी, पानझडी हे दिलेले सर्व पर्याय जे आहे ते वनाचे प्रकार असलेले लक्षात येतात. कव्हर करूया. प्रश्न 10वा. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते ते सांगायचं आहे. सरोजिनी नायडू यांनी? तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे बारडोली सत्याग्रह, मीठ सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? तर सरोजिनी नायडू यांनी. प्रश्न 11वा. विसापूर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. तलावाचं नाव आहे या ठिकाणी विसापूर तलाव. अहमदनगर, जालना, सांगली किंवा अमरावती? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 अहमदनगर म्हणजेच सध्याचे विद्यार्थ्यांनो आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर या ठिकाणी इसापूर तलाव असलेलं लक्षात येतो. कव्हर करूया. प्रश्न 12वा. सर्वाधिक साक्षर असलेल्या केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते सांगायचं आहे. जो की सर्वाधिक साक्षर आहे 2011च्या जनगणनेनुसार. पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 4. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश जो आहे सर्वाधिक साक्षर आहे आणि दादर नगर हवेली पाहिला तर सर्वात कमी साक्षर असलेला दिसतो. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी 13व्या क्रमांकाचा. भारतरत्न पुरस्कार कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव
भारतरत्न हे आहे जयपूर, अलीपूर, उदयपूर किंवा राजपूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. अलीपूर येथे भारतरत्न पुरस्कार तो तयार होत असतो हे कळते. कव्हर करूया प्रश्न 14वा. तर स्वच्छता कोणत्या सूचीतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे ते सांगायचं आहे. विषय आहे या ठिकाणी स्वच्छता हा विचारलेला. राज्यसूची, केंद्र सूची, समवर्त सूची किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच राज्यसूचीतील महत्त्वाचा जो विषय आहे तो स्वच्छता हा देखील असलेला कळतो. या ठिकाणी विचारलेलं आहे की चुना बनवण्यासाठी पुढीलपैकी कशाचा उपयोग होत असतो ते विचारलेलं आहे. चुना बनवण्यासाठी तर कॅल्शियम कार्बोनेटचा होतो का, फेरस सल्फेट, कोबाल्ट किंवा वरीलपैकी सर्वांचाच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग चुना बनवण्यासाठी होतो हे कळते. प्रश्न 16वा कव्हर करूया. नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं दिसते. कोणते नथुला खिंड हे, तर आसाम, मणिपूर, सिक्कीम किंवा तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील. सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड स्थित असलेले लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया प्रश्न 17वा. तर हंसिका रामचंद्र ह्या महिला पुढीलपैकी कशाशी संबंधित आहेत ते सांगायचं. हंसिका रामचंद्र यांनी बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे का, पोहणे, भालाफेक किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी पोहणे या खेळाशी संबंधित हंसिका रामचंद्र यांनी असलेल्या लक्षात येतात. प्रश्न 18 पाहूया. नायडू ट्रॉफी पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे. ट्रॉफीचं नाव नायडू ट्रॉफी आहे. कबड्डी, हॉकी, बुद्धिबळ किंवा क्रिकेट. तर नायडू ट्रॉफी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. क्रिकेट खेळाशी संबंधित असलेली दिसते. तर 19वा प्रश्न. मर्डेका कप जो आहे तो विचारलेला आहे की विद्यार्थ्यांनो कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कोणता मर्डेका कप हा विचारलेला आहे. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पाहून घ्या आपल्या समोर. फुटबॉल, कबड्डी, हॉकी किंवा बुद्धिबळ. ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल या खेळाशी मर्डेका कप हा संबंधित आहे. प्रश्न 20वा. कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहे ते सांगायचं आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये तर संत मीराबाई, संत नामदेव किंवा या ठिकाणी संत एकनाथ महाराज किंवा संत रोहिदास. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 संत नामदेव यांचा जो अभंग आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी गुरु ग्रंथ साहिब यामध्ये असलेला दिसतो. प्रश्न 21वा. वानखेडे स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याची उंची किती आहे. वानखेड माहित नसेल तर वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. उंची किती आहे. 30 फूट आहे का, 22 फूट, 24 किंवा 20. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 2. 22 फूट एवढी उंची सचिन तेंडुलकर यांचा उभारण्यात आलेला वानखेडे स्टेडियम मधील पुतळ्याची आहे. दुसऱ्या प्रश्नात विचारलेला आहे की शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे परिवहन किंवा नियमन करण्याचा जो अधिकार आहे कोणाला आहे. नियमन कोण करते शरीरामध्ये विचारलेला आहे. रक्त, पाणी, हवा किंवा वरीलपैकी नाही. तर शरीरातील प्रत्येक भागामध्ये ऑक्सिजनचे नियमन करण्याचा जो अधिकार आहे किंवा कार्य आहे तो रक्तामार्फत हे पार पाडले जात असते हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 3. एड्रिनल ग्रंथी शरीरातील कशाचे नियंत्रण करण्याचे कार्य करतात ते आपल्याला सांगायचं आहे. ग्रंथीचं नाव लक्षात घ्या. एड्रिनल ग्रंथीविषयी प्रश्न आहे. ऑक्सिजनचे, क्षारचे, लोहाचे किंवा या ठिकाणी फॉस्फरसचे. तर एड्रिनल ग्रंथी शरीरामध्ये विद्यार्थ्यांना कशाचे, क्षाराचे नियंत्रण करण्याचे कार्य करतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 4. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जे आहे एकूण किती टक्के आहे. सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर येत असेल पण तरीही कव्हर करूया. हवेचे प्रमाण या ठिकाणी हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी किती आहे. 28%, 30%, 21 किंवा 18. ऑप्शन क्रमांक 3 21% एवढे जे आहे हे ऑक्सिजनचे प्रमाण हवेमध्ये असलेले लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न 5. जास्त रक्तदाब कोणकोणती रक्तदाबामुळे कोणकोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे. जास्त रक्तदाब जर झाला तर बेशुद्धी, झटके, लकवा किंवा वरीलपैकी सर्व. तर जास्त रक्तदाब जर झाला तर लकवा, झटके, बेशुद्धी हे सर्व जे लक्षणे आहेत ते उद्भवतात हे आपल्याला कळते.
कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा असा विचारलेला आहे की प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये किती मिलीग्राम सोने असते ते विचारलेलं आहे. सोने किती मिलीग्राम असते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये असते तर 0.2, 0.345 तर 0.2 मिलीग्राम एवढे जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये सोने असते. कशामध्ये असते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो रक्तामध्ये असते. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे, रक्तामध्ये असते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 7वा. कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते? कोणते विटॅमिन आहे जे की जखम बरे करण्यास मदत करणारे आहे? विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी किंवा डी? ऑप्शन्स क्रमांक 1 विटॅमिन सी हे कशाचे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जखम बरे करण्यासाठी मदत करण्याचे कार्य करते हे कळते. तर कॅल्सिफेरॉल हे कोणत्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहे ते विचारलेलं आहे. कोणते? कॅल्सिफेरॉल हे कोणत्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहे? विटॅमिन ए, विटॅमिन क, ब किंवा विटॅमिन डी? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 विटॅमिन डी चे कॅल्सिफेरॉल हे रासायनिक नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 9वा की कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते ते सांगायचं आहे. कशाला विचारलेले? कॉपर सल्फेटला ब्लू विट्रियॉल, रेड विट्रियॉल, डार्क विट्रियॉल किंवा वरीलपैकी नाही? तर कॉपर सल्फेटला ब्लू विट्रियॉल या नावाने ओळखतात हे कळते. प्रश्न कव्हर करूया 10व्या क्रमांकाचा जो की आहे हिरड्यामधून रक्तस्राव खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? बऱ्याच व्यक्तींच्या हिरड्यामधून रक्तस्राव होत असतो. कोणते जीवनसत्व अभावी? जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा डी? जीवनसत्व सी च्या अभावी देताना या ठिकाणी काय तर हिरड्यामधून रक्तस्राव होतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न कव्हर करूया 11वा. रायनोस्कोप हे कशाचे परीक्षण करण्याचे एक उपकरण आहे ते सांगायचं आहे. रायनोस्कोप लक्षात घ्या फक्त. रायनोस्कोप हे उपकरण डोळे, नाक, कान किंवा घसा? तर ऑप्शन्स क्रमांक 2 नाकाचे परीक्षण करण्याचे जे एकक आहे ते रायनोस्कोप आहे हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 12वा. सोडियम क्लोराईड म्हणजे कशासाठी वापरले जाणारे मीठ असते ते सांगायचं आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे या ठिकाणी खाण्यासाठी, बर्फासाठी, स्वयंपाकासाठी किंवा वरील आहे? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. म्हणजेच काय स्वयंपाकासाठी आपण एका अर्थाने खाण्यासाठी ही म्हणू शकतो इनडायरेक्टली जर पाहिलं. स्वयंपाकासाठी जे वापरतात सोडियम क्लोराईड हे असते मीठ लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 13वा. शरीरामध्ये पांथरी ही जी ग्रंथी आहे या ग्रंथीशी संबंधित जो आहे तो पुढीलपैकी कोणता रोग आहे? पर्यायापैकी पांथरी ग्रंथीला होणारा विचारलेला आहे. कॅन्सर किंवा कर्करोग, कावीळ, HIV किंवा मधुमेह? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील. म्हणजेच काय मधुमेह हा जो आहे पांथरी ग्रंथीशी संबंधित असलेला एक आजार दिसतो. प्रश्न 14वा. सफरचंदामध्ये प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. सफरचंद अतिशय महत्त्वाचे फळ आहे आरोग्यासाठी. जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, ड किंवा जीवनसत्व क? तर ऑप्शन्स क्रमांक 4 जीवनसत्व क चा समावेश जो आहे विद्यार्थ्यांनो सफरचंदामध्ये प्रामुख्याने झालेला असतो हे दिसते. कव्हर करूया प्रश्न 15वा. नेत्रदान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात ते आपल्याला सांगायचं आहे. नेत्रदान दिवस तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी किंवा 4? ऑप्शन्स क्रमांक 4 जानेवारी या दिवशी जे आहे नेत्रदान दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 16वा. रक्ताच्या एका थेंबामध्ये किती व्हाईट ब्लड सेल्स असतात ते सांगायचं आहे. फक्त आणि फक्त एकाच थेंबामध्ये विचारलेलं आहे रक्ताच्या. ऑप्शन्समध्ये आहे 10,000, 20,000, 5,000 किंवा 30,000? तर ऑप्शन्स क्रमांक 1 रक्ताच्या एका थेंबामध्ये 10,000 व्हाईट ब्लड सेल्स असतात हे कळते. कव्हर करूया 17वा प्रश्न. पोटॅश आलम असे कशाला संबोधतात ते विचारलेले आहे. पोटॅश आलम कशाला म्हणतात? भुकटीला म्हणतात का, तुरटीला, वाळू किंवा चुनखडी? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच तुरटीला जे आहे पोटॅश आलम असे संबोधतात हे कळते. प्रश्न 18वा कव्हर करूया. रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कशामुळे प्राप्त होत असतो?
रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? ते जर नसेल तर रक्ताचा लाल रंग नसतो. तर या ठिकाणी ऑक्सिजन, लोह, वरील दोन्ही किंवा प्रथिने. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोह आणि ऑक्सिजन या दोन कारणास्तव रक्ताचा जो रंग आहे विद्यार्थ्यांनो तो लाल असतो. प्रश्न 19 कव्हर करूया. तर संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे मुख्य माध्यम पुढीलपैकी कोणते आहे? संसर्गजन्य रोगाचा प्रसार एकाचा दुसऱ्याला होणारा पाणी, हवा, वरील दोन्ही किंवा खाली एक आहे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3, हवा, पाणी हे दोन्हीही माध्यम संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्यास कारणीभूत असलेले दिसतात. कव्हर करूया प्रश्न 20. शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणता अवयव करत असतो? शरीरामध्ये साखरेचे नियंत्रण करणारा अवयव अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा स्वादुपिंड. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4. स्वादुपिंड हा जो अवयव आहे शरीरामध्ये साखरेचे नियंत्रण करतो. कव्हर करूया प्रश्न 21. बीजांडकोश ही ग्रंथी पुढीलपैकी कोणामध्ये असते ते सांगायचं आहे. ग्रंथी कोणती आहे विचारलेली? बीजांडकोश ही ग्रंथी. ट्रान्सजेंडर, स्त्रिया, पुरुष किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 स्त्रियांमध्ये कोणती? तर बीजांडकोश ही ग्रंथी असते कळते. कव्हर करूया प्रश्न 22 जो की आहे मूत्रवाहिनीची जी लांबी आहे जवळपास किती सेमीची असते ते सांगायचं आहे. मूत्रवाहिनीची लांबी विचारलेली आहे. 40 सेमी, 25 सेमी, 46 किंवा 57. ऑप्शन्स क्रमांक 1 40 सेमीची आहे मूत्रवाहिनीची. या ठिकाणी जवळपास असलेली लांबी दिसते हे कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा जो की आहे या ठिकाणी 23व्या क्रमांकाचा. तर लसीकरणाने पुढीलपैकी कोणता रोग जो आहे नियंत्रित होत नाही असं सांगायचं आहे, जे की लसीकरणाने नियंत्रित होऊ शकत नाही. मधुमेह, मूळदूस, पोलिओ किंवा देवी. तर ऑप्शन्स क्रमांक 1 मधुमेह हा जो आहे रोग विद्यार्थ्यांनो आजार जे लसीकरणाने नियंत्रित होऊ न शकणारा आहे. 24वा प्रश्न. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? समान कार्य करण्याच्या पेशींच्या समूहास केंद्रक, उती, मूल किंवा अभिसार. तर ऑप्शन्स क्रमांक 2 समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर उती असे संबोधतात. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न कव्हर करूया 25व्या क्रमांकाचा. एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकते? प्रश्नात आपल्याला सांगायचं आहे. किती विचारलेलं आहे? एकच हेमोग्लोबिन विचारलेलं आहे. 5 रेणू, 2 रेणू, 3 किंवा 4. तर एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4च रेणू वाहून नेऊ शकतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 26वा. इंटरक्युलिन हे पुढीलपैकी कोणत्या रोगावर उपयोगी आहे ते सांगायचं आहे. कोणते? इंटरक्युलिन हे कोणत्या रोगावर? मधुमेह, मलेरिया, कर्करोग किंवा निमोनिया. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी 3 कर्करोगावर जे आहे इंटरक्युलिन हे उपयोगी असते हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. प्रश्न आहे या ठिकाणी 27वा. कॉपर ऑक्साईड हा धातू कोणत्या रंगाची काच मिळवण्यासाठी वापरला जात असतो? कोणता? कॉपर ऑक्साईड हा विचारलेला आहे. तर पिवळी, लाल, पांढरी किंवा हिरवी. तर लाल रंगाची काच प्राप्त करण्यासाठी कोणता कॉपर ऑक्साईड हा धातू प्रामुख्याने वापरतात हे कळते. प्रश्न या ठिकाणी 28वा दिसतो की कोणता रक्तगट पुढीलपैकी असा आहे ते फक्त आणि फक्त 1% लोकांमध्ये आहे. तो कोणता रक्तगट आहे? तर AB- रक्तगट आहे का? सॉरी B+, O+ किंवा AB+. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच या ठिकाणी AB- हा जो रक्तगट आहे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनो 1% लोकांमध्ये आढळतो. प्रश्न 29वा. गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः पुढीलपैकी कशाचे प्रमाण जे आहे कमी असते? स्पेशली विचारलेलं आहे गर्भवती स्त्रियांमध्ये. कॅल्शियम, लोह, वरील दोन्ही किंवा प्रथिने. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच लोह तसेच कॅल्शियमचे प्रमाण जे आहे म्हणजेच कमी आढळते जे हे स्त्रिया गर्भवती असतात त्या वेळेमध्ये. प्रश्न 30वा. तर मानवाच्या शरीरातील सर्वात पातळ त्वचा पुढीलपैकी कोणती असते? सर्वात पातळ त्वचा आपल्याला सांगायची आहे, त्यापेक्षा दुसरी नाही.
पापणी, कान, नाक किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच पापणी ही शरीरातील अतिशय पातळ त्वचा असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे की असते असे.